हाय फ्रेंड्स, तर दादाने घेऊन आला तंबू. बघा किती मस्त ताजं असं तंबू आहे. चला तर मग बघूया तंबूची रेसिपी. आईने मसाला करून ठेवला आणि घेतलं एक तेजपान. मग काय गॅस सुरू केलं, गॅसवर ठेवलं एक भांडा, त्यात घातलं 2 पडी तेल. तेल गरम होईपर्यंत साईडला मी तिखट, मीठ, हळद वगैरे काढून घेतलं. प्लेटात काढून घेतला 4 चमचे तिखट. 1 किलोसाठी मी 4 चमचे तिखट घालत असते आणि 1 चम्मच हळद, 1.5 चमचा मीठ काढून घेतला. आणि छान तेल गरम झालं, मग त्यात घातलं तेजपत्ता, मसाला घातलं आणि छान असं मंद आचेवर खरपूस लाल होईपर्यंत मसाल्याला भाजून घेतलं. बघा किती छान असं तेल सुटून राहिला. आपला मसाला तयार झालेला आहे. नंतर मग घातलं त्यात तिखट, मीठ, हळद घातलं आणि ते पण छान एकजीव होईपर्यंत छान असं मंद आचेवर होऊ दिलं. आणि बघा किती मस्त तेल एका साईडला आणि मसाला एका साईडला होऊ राहिलं, म्हणजे छान झालेलं आहे. तर मग आपली ग्रेव्ही झालेली तयार. त्यात घातले तंबूचे संपूर्ण पिसं घालून घेतले. संपूर्ण पिसं घालून झाल्यानंतर मग ते पिसं आणि हे मसाला ग्रेव्ही आपण एकजीव करून घेतला आणि मग झाकून 15 ते 20 मिनटं असं शिजवून घेतलं. कारण तंबू ही कडक असल्यामुळे त्याला थोडं जास्त शिजवावं लागते. तर बघा, आणि त्याला छान असं मधामधात परतत राहायचं बरं का, नाही तर करपण्याची शक्यता असते. छान असं परतून झालं की पुन्हा मग ठेवायचं आणि मग तुम्हाला जितका रस्सा पाहिजे तेवढा रस्सा सोडून घ्यायचा त्यात. आणि रस्सा सोडून झालं की छान त्याला अशी थोडी उकळी येऊ द्यायची, थोडी. बघा किती छान अशी आपली रेसिपी तयार होऊ राहिली. आम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीत रेसिपी करतो तयार. आणि बिगनरसाठी तर आमच्या रेसिपी खूप छान आहेत. आणि आपली भाजी तयार झालेली आहे, उकळी पण छान आलेली आहे. बघा तर फ्रेंड्स, किती मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. थँक्यू.